शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत। दादांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यानंतर जो ब्लॅक बॉक्स होता त्याच्याबद्दल बरेचसे कयास लगावले जात होते, बरोबर आहे की नाही, चांगल्या अवस्थेत आहे की नाही। आता बारामती तालुका पोलीस ठाण्याकडून जी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते, ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं बोललं जात आहे। आज तिकडे रोहित पवार पण पोहोचलेले आहेत, बराच जनसमुदाय त्या ठिकाणी लोटलेला आहे, घोषणाबाजी होते, न्यायाची मागणी केली जाते, सरकारवर दबाव वाढतोय कुठेतरी। हे बघा, ज्या दिवशी विमान क्रॅश झालं होतं त्याच्या काही तासातच ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं पोलिसांकडे सांगितलं गेलं होतं। पण मधल्या काळामध्ये एक रुमर आली की तो ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला आणि आता पुन्हा बारामती पोलीस सांगतात की तो ब्लॅक बॉक्स जसाचा तसाच आहे आणि त्याच्यामुळे नेमकं काय घडलं आता हे सगळं माहीत पडायला वाव त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि आता CBIची चौकशी या संदर्भात चालू आहे आणि असं नाही आहे की आपण म्हणजे पोलीस स्टेशनला गुन्हाच दाखल झाला पाहिजे, कंपनीत गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे इन्क्वायरी होईल। ऑलरेडी इन्क्वायरी चालू होऊन जवळपास महिना त्या ठिकाणी झालेला आहे आणि आपण काही दिवसाची वाट पाहिली पाहिजे। नक्कीच, पण आता रोहित पवार यांनी म्हटलेलं की आमचा काका गेलेला आहे, त्यामुळे आम्ही आवाज उठवणारच आणि आक्रमक पवित्रा त्यांच्या त्या ठिकाणी दिसतोय, काय म्हणाल? त्यांचे काका गेले हे खरं आहे, परंतु महाराष्ट्राचे दादा गेले हे पण तेवढं सत्य आहे। दादा महाराष्ट्राचे होते, ज्या दादांनी महाराष्ट्राला न्याय दिला, आज त्याच्या न्यायासाठीच्या मागणीसाठी सगळे लोक त्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये आहेत। परंतु संयमानं घेणं गरजेचं आहे। उगाच सहकारी मंत्र्यांवर आमदारांवर काहीतरी दोष ठेवायचा की हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर असं काही मला वाटत नाही याच्यामध्ये। आणि मग CBIच्या चौकशीमध्ये सगळं बाहेर येईल आणि कंपनी दोषी जर क्रॅशमध्ये जर काही त्याला काय म्हणतो आपण संशय असेल तर 100% कंपनीवर कारवाई होणारच आहे। नक्कीच, काल रोहित पवार यांनी संजय राऊत यांची पण भेट घेतली, अपघात संदर्भात माहिती दिली। एकंदरीत भविष्यातलं राजकारण यावर अवलंबून आहे असं दिसतंय का चित्र कुठे? नाही, संजय राऊत तर आगीत तेल उठणाराचा माणूस आहे, तो कधी महाराष्ट्राचं हित पाहू शकत नाही। घडलेल्या घटनाला आग लावायचं काम संजय राऊत नेहमी करतात आणि त्यापेक्षा वेगळे त्यांनी काही काल केलं नसणार। सातारा गॅजेटियर, हैदराबाद गॅजेटियर संदर्भात आता अध्यादेश जारी करा अशी पण माहिती जरांगे पाटील यांच्याकडून दिली जाते आणि योग्य ती कारवाई करा, अन्यथा 2029ला आम्ही सरकार पाडू असा इशारा दिला त्यांनी। सरकार मजबूतीनं उभं आहे, सरकार पडणं एवढं सोपं नाही आहे, परंतु जी मागणी मराठा समाजाची आहे ती मराठा समाजाची मागणी शासनाने पूर्ण करायला पाहिजे। लव जिहादवर सरकार कायदा आणते, तुमची भूमिका काय असणार आहे? मी हजारो पत्र प्रधानमंत्री यांना पाठवलेत की लव जिहादवर कायदा केला पाहिजे। लव जिहादवर कायदा करताना कुठल्याही धर्माच्या मुलाशी लग्न करताना आईवडिलांची परवानगी ही असली पाहिजे, हा त्या कायद्यामध्ये सक्ती असायला पाहिजे। ती नाहीतर सर्रासपणे एकीकडे धर्मांतर मुलींची होऊन राहिलीत, लव जिहाद होऊन राहिल्यात आणि हिंदू मुलींची मुली पळवणं हे सर्वच त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून याला ब्रेक घालण्याकरता हा कायदा आला पाहिजे। पण कायद्यामध्ये ही तरतूद असायला पाहिजे की त्या इतर धर्मीयाच्या मुलाशी लग्न करताना त्या परिवाराची परवानगी आवश्यक असली पाहिजे। नमाज पठण मालेगावमध्ये झालं आणि नमाज पठण झाल्यानंतर आता भाजप हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहे, ते म्हणतात की आता आम्ही तिकडे हनुमान चालिसाचं पठण करणार। ॲक्शनची रिॲक्शन येत असते। प्रशासकीय कार्यालयांना तुम्ही जर धार्मिक स्थळे बनत असाल तर ह्या रिॲक्शन येणार आहे। त्याच्यामुळे मस्जिद म्हणजे नमाज पडणाऱ्यांनी मस्जिदमध्येच नमाज पडावं, ते जर ऑफिसमध्ये नमाज पडतील तर हनुमान चालिसा होणारच आहे। त्याच्यामुळे सगळ्याच धर्माच्या लोकांनी प्रशासनाच्या कार्यालयांना धार्मिक स्थळ बनवणे ही माझी विनंती आहे। मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये कॉलेज आहे, बालभारती कॉलेज, त्याचं नाव गुजरातीत लिहिण्यात आलं आहे, पुन्हा मराठी गुजराती वाद पेटण्याची शक्यता आहे, कसं पाहता इकडे? नाही, हे मराठी नावं खोडून गुजराती नावं टाकणं ही खरोखर चुकीचं आहे। हा मराठी भाषेवरचं अतिक्रमण आहे किंवा अन्याय आहे, तर हे सरकारने ह्या अशा गोष्टी होऊ द्यायला नाही पाहिजे। काय करायला पाहिजे या संदर्भात सुद्धा GR काढला पाहिजे किंवा काही ठोस भूमिका घ्यायला हवी? भूमिका घेतली पाहिजे, जशी मागच्या काळामध्ये घेतली होती, ठोस भूमिका घेतली पाहिजे की हे मराठीचं गुजरातीकरण तुम्हाला करता येणार नाही। गुजरात्यांना गुजराती सरकार राहू द्या, मराठ्यांना मराठी सरकार राहू द्या। नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय की सरकारनं मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये अशी मागणी संजय गायकवाड यांनी केलेली। आता सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश ग्रुपचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।